प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली। तसेच या गुन्ह्यात भारतीय दंड संविधान कलम 307 म्हणजेच हत्येचा प्रयत्न करण्याचा समावेश असल्यामुळे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली असून या टीकेनंतर ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या प्रकरणाचा सखोल तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SITची नेमणूक करून त्यामार्फत तपास सुरू केला। या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आयोगाने ठाणेचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे। घोडबंदर येथील वाघबीळ भागात 26 वर्षीय पीडित तरुणी राहते। अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या 4.5 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केलाय। 11 डिसेंबर रोजी पहाटे 4:30 वाजता अश्वजित याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलवले। तिथे झालेल्या वादानंतर त्याने मारहाण करत कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता। या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजित यांच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, इतरांचे जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोहोचवणे, धमकावणे अशी कलमे यामध्ये लावण्यात आली आहेत। या गुन्ह्यात पोलिसांनी अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना रविवारी रात्री अटक केली असून या गुन्ह्यात वापरलेल्या 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणात 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली असून पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अशीच मागणी करत या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता। पोलिसांनी अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही। या प्रकरणात एक बडा उद्योगपती हस्तक्षेप करत असून या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा शहरात आहे। या प्रकरणामुळे ठाणे पोलीस टीकेचे धनी ठरू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT नेमली आहे। ठाणे जिल्ह्यातील तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली। पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे। या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाणेचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे। कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात एक महिला तक्रारदार असून त्यात आरोपींमध्ये अश्वजित अनिल गायकवाड आणि इतरांचे नाव आहे। या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक नेमले आहे। हे पथक सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करीत आहेत। साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत। फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत। तपासादरम्यान आणखी तथ्य उघड झाल्यास कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाईल, असं ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी म्हटलंय। पीडित तरुणीची भेट घेऊन तिच्याशी चर्चा केली। महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी देखील माझ्यासोबत होते। अश्वजित गायकवाड याने जाणीवपूर्वक पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांनी बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे। तो चुकीचा आहे। व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे। अश्वजित गायकवाड हा कोणाचा मुलगा आहे, त्याचे वडील काय करतात, त्याला मदत कोण करतंय याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही, पण कायद्याचे पालन करा अशा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत। 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला नाही तर अधिवेशनात हा विषय मी उचलून धरेन। पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी म्हटलंय। ये ऑफेंस में अभी तक 3 आरोपियों को अटक किया। अश्वजित गायकवाड़, रोमिल पाटिल और सागर शेड़के ऐसे 3 आरोपी को अभी गिरफ्तार किया। अभी उसका इन्वेस्टिगेशन शुरू है। अभी फिलहाल 2 4 व्हीलर हमने जब्त किए। इसका आगे का तपास शुरू है।